नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन महत्त्वाच्या उपयोगी व्हिडिओमध्ये. हजर आहे तुमच्यासाठी पुन्हा एक महत्त्वाची धम्माल अशी आयडिया घेऊन आलेली आहे बघा. आपल्या घरामध्ये जे काही जुने पाने ब्लँकेट असतील किंवा रग असतील, तुम्ही रग म्हणत असाल किंवा ब्लँकेट म्हणत असाल, तर अशा पद्धतीचे जे काही जास्त जुने झाल्यानंतर जे काही आपण टाकून देतो, तर आज आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू म्हणजेच ते फेकून न देता टाकून न देता त्यांचा आपण कशा प्रकारे उपयोग करू शकतो तेही रोजच्या वापरामध्ये. तर इथं बघा, खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, अगदी मध्यम स्वरूपाचा हा ब्लँकेट, एकदम एकाच कलरचा वन कलरचा ब्लँकेट मी इथं घेतलेला आहे. आणि हा म्हणाल तर अगदी थोडासा सुती आहे, मग थोडा कॉटनमध्ये आहे, बघू शकता. आता आपल्या किचनमध्ये जे काही असतं ते म्हणजे ताट किंवा प्लेट अगदी मध्यम स्वरूपाची आणि गोल आकाराची मी इथं घेतलेली आहे. ब्लँकेटवरती ही ताट मी ठेवून घेतलंय. त्यानंतर एका हाताने हात ठेवून आणि दुसऱ्या हाताने कात्रीने मी असं गोलाकार इथं कापून घेतलेला आहे. एक आकार गोल आकार कट करून घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा अजून एक आकार मी इथं कट करणार आहे, गोल आकारच करणार आहे, पण पहिल्या आकारापेक्षा थोडा आकार मोठा आहे. 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे मी अंतर, बघू शकता. आता यानंतर मी 2 आकार कट करून घेतले. आता पुन्हा एकदा जर दुसरा आकार गोल आकार मी कट करून घेतला ना, त्यापेक्षा मोठा म्हणजेच 2 इंच अंतर वाढवून घेतलं आणि पुन्हा एकदा मी इथं कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने 3 आकार मी आतापर्यंत कट करून घेतले, पण कात्रीला थोडीशी धार कमी आहे त्यामुळे थोडासा वेळ लागत आहे. अशा पद्धतीने बघा, मी इथं 5 आकार कट करून घेतलेले आहे. बघा, अशा पद्धतीने गोल आकार असे 5 आकार कट करून घेतले, अगदी एकामागं एक, म्हणजे उतार आणि चढ उतार खालोखाल असे, बघू शकता. म्हणजे चढत्याप्रमाणे मी इथं हे गोल आकार असे कट करून घेतलेले आहे. आता त्यानंतर इथं मी एक काठी घेणार आहे, बांबूची काठी घेतलेली आहे. अगदी 1.5 इंच अंतर आहे काठीचं. तर काठी ठेवल्यानंतर अगदी जेवढं मधोमध सेंटरला मला म्हणजे काठी जाईल याच्यामध्ये ना, एवढं अंतर मी इथं अगदी या गोलाकार जे कट करून घेतले ना, याच्या मधोमध सेंटरला मी असं कट करून घेणार आहे. अगदी व्यवस्थित यामध्ये काठी जाऊ शकेल इतकंच अंतर मी कात्रीने या 5ही जेवढे गोलाकार मी कट करून घेतले त्याचं इथं अंतर कट करून घेणार आहे, अशा पद्धतीने. आता त्यानंतर मी इथं काय करणार आहे की जी काठी मी घेतली होती ना, त्या काठीमध्ये अशा पद्धतीने जो काही ब्लँकेटचाच थोडासा बारीक पट्टी मी अशी याच्यामध्ये ना काठीला लावून घेणार आहे. काठी ना बांबूची आहे, थोडीशी मऊ आहे, त्यामुळं तुम्ही तुमच्याकडे जी काठी उपलब्ध असेल, ज्या झाडाची काठी उपलब्ध असेल ती तुम्ही घेऊ शकता. मी इथं बांबूची एकदम मऊ अशी काठी घेतलेली आहे, जी की टिकाऊ पण नसते. अशा पद्धतीने बारीक अशी ब्लँकेटचीच पट्टी मी इथं थोडीशी 3 ते 4 इंच गुंडाळून घेतली, छान अशी याला गाठ बांधून घेतलेली आहे. आता ज्या काही गोल आकाराला मी मधोमध सेंटरला होल पाडलं होतं, ते मी काठीमध्ये व्यवस्थित असं एकदा टाकून पाहिलेलं आहे. आता जे पण मी गोल आकार इथं कट करून घेतले होते जेवढे पण, तर त्याला सुरुवातीला मी इथं 4ही बाजूने कट करून घेणार आहे. आणि जो मधला सेंटरचा गोल आहे ना, गोलाकार किंवा छिद्र होल पाडलेला आहे मी तिथून 1 इंच अंतर थोडंसं ठेवायचं आहे दोन्हीमध्ये. म्हणजे आपण जो भाग कट करत आहोत तेवढं ते होलमध्ये अंतर असं इथं 1 इंच अंतर ठेवायचं आहे. पहिले 4 भाग मी कट करून घेतले. त्यानंतर पुन्हा मी असे त्या 4 भागाच्या मध्ये सेंटरमध्ये पुन्हा एकदा कात्रीने कट करून घेत आहे. म्हणजे मी बोलण्यापेक्षा तुम्हाला कात्रीने मी जे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्यावरून तुम्हाला समजलं असेल की मी अशा पद्धतीने पहिले 4 भाग कट करून घेतले, त्यानंतर पुन्हा एकदा 8 भाग असे कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही हवं असल्यास याच्यामध्ये अजून थोडेसे जास्त भाग कट करू शकता, म्हणजे 8 दुणे 16, अजून थोडेसे बारीक पट्ट्या ह्याच्या तुम्ही कात्रीने कट करू शकता. तर जेवढे ही 5 आकार मी जेवढे कट करून घेतले होते ना, तेवढे पण मी अशाच पद्धतीने अगदी त्याचे 16 भाग असे कट करून घेतलेला आहे, एकसारख्या आकारामध्ये, बघू शकता. आणि ह्याला जास्त वेळ नाही, फक्त एक 10 ते 15 मिनटं मला वेळ लागलेला आहे कात्रीने कट करण्यासाठी. अशा पद्धतीने खालोखाल अशा पद्धतीने चढ उताराप्रमाणे जेवढे भाग मी कट करून घेतले तेवढे अशा पद्धतीने कट केलेले आहेत. आता ह्यानंतर काय करणार आहे की जे मी काठीला पट्टी बांधलेली होती ना अशा पद्धतीने, तर त्या काठीला आपण इथं घ्यायचं आहे. आणि सर्वात आधी जो काही सगळ्यात मोठा भाग आहे ना, तो भाग अगदी ज्याला होल पाडलेला आहे ना आपण, मधोमध होलमध्ये आपण इथं काठी अशा पद्धतीने याच्यामध्ये घालून घ्यायची आहे बघा. आणि थोडीशी मागे सरकून घ्यायची आहे अशा पद्धतीने.
तर इथं म्हणजे जास्त होल मोठं झालं तरी हरकत नाही, कारण काठीला ना मी इथं जी पट्टी बांधलेली आहे ना त्यामुळे जास्त काही याच्यामध्ये कमी जास्त होणार नाही अशा पद्धतीने बघा. त्यानंतर दुसरा भाग मी इथं टाकून घेत आहे काठीमध्ये, तो देखील असा मागे सरकून घेतलेला आहे. अशा पद्धतीने सर्व भाग जेवढे कट करून घेतले तेवढे मी या काठीमध्ये टाकून घेतले. आता त्यानंतर पुन्हा एकदा काय करणार, काठीच्या सुरुवातीला तोंडाला थोडीशी जागा आहे त्यामुळे हे भाग बाहेर येणार नाहीत, तर यासाठी मी इथं पट्टी कट करून घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीने काठीच्या तोंडाला गुंडाळून 2 गाठ मी इथं बांधून घेतलेला आहे. हवं असल्यास तुम्ही सुतळी दोरीचा वापर करू शकता. तर बघा अशा पद्धतीने आपला 200 ते 300 रुपये खर्च वाचवलेला आहे मी तुमचा, बघू शकता. अशा पद्धतीने मी घरच्या घरी पोछा तयार केलेला आहे, बघू शकता. फक्त एका काठीची गरज आहे आणि घरातच असलेल्या पडून असलेल्या जुन्या पाण्या ब्लँकेट किंवा रगपासून मी असा उपयोग केलेला आहे. खरं म्हणाल तर असा हा ब्लँकेट किंवा जो रग मी घेतला तो थोडासा सुती होता आणि फरशी पुसण्यासाठी आपल्याला सुतीच कपड्याची गरज असते. त्यासाठी बघा, आणि वन कलरचा आहे, दिसायला देखील सुंदर आकर्षक दिसतोय. आणि तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये जर जुने पाने बेडशीट ब्लँकेट रग असेल ना अशा पद्धतीचा, जो खूप जाड नाही खूप पातळ नाही अशा पद्धतीचा असेल, तर तुम्ही देखील माझ्याच पद्धतीने नक्कीच असा पोछा घरच्या घरी बनवू शकता. 1 रुपया खर्च न करता फक्त अर्ध्या ते पाऊण तासामध्ये घरीच आपण हा पोछा तयार केलेला आहे. बाजारातून मार्केटमधून जर आणायचं ठरलं तर ह्याला 200 ते 300 रुपये खर्च करावा लागतो. घरच्या घरी तुम्ही असा पोछा बनवू शकता. बघू शकता घरामध्येच सोफा सेट खाली, टेबल खाली असो किंवा जे काही आपलं बेड आहे, बेडखाली देखील कानाकोपऱ्यामध्ये असा हा पोछा आपण म्हणजे धूळ निघते किंवा त्या त्या ठिकाणची सुद्धा फरशी पुसून निघते. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच पोछा बनवू शकता. 1001% नवीन आयडिया आहे. तुम्हाला जर ही आयडिया जुन्या ब्लँकेटची आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना बहिणींना शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.